तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग थोडासा जास्त धार्मिक होणार आहे, कारण की आम्ही आता जात आहोत उज्जैन महाकालचं दर्शन घ्यायला. आणि आता आम्ही हे जे तुम्ही माझे शेत बघता तिकडे आम्ही आता जेवण करायला थांबलो होतो. आणि आता बघूया मम्मी पप्पा आणि पूर्ण फॅमिली काय. तिकडे मम्मी आहे, तिकडे पप्पा, डॉक्टर बाबा, बट्टू मामा, खूप तुम्ही पहिल्यांदा ब्लॉगमध्ये बघितलं असेल. इकडे आजी, इकडे ग्रीष्मा. आणि आता आम्ही सगळे आता जात आहोत उज्जैन महाकालच्या दर्शनला. पहिले आम्ही जात आहोत बिजासनी माताच्या दर्शनला. आता तुमच्याशी डायरेक्ट मी भेटतो बिजासनी माताच्या मंदिरात. झालं का? तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता पवन चक्कीचा फक्त एक पंख किती मोठा राहतो. हे बघा चालू. आता संपलेला आहे. तुम्ही इकडून मागून बघू शकता किती मोठा दिसतोय तो. तर मित्रांनो, इकडून आता ट्रेन जाणार आहे, म्हणून आम्ही सगळे आम्हीच नाही, आमच्या बाजूच्या गाडी, मागच्या गाडी, गाड्या कमी आहे खूपच, सगळे थांबलेले आहेत. 3 गाड्या समोर स्टेशन आहे. आणि तिकडून चांगला ट्रक येतो मोठा. तर तिकडून येते ट्रेन. आणि इकडे ट्रेन गेलेली आहे. आता लवकरच फाटक उघडून जाईल. आणि उघडलं. पप्पा, इथच्या खाली माणूस असतात ते खाद. मी बोलल्याबरोबर फाटक उघडलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचून गेलो बिजासनी माताच्या मंदिरात. आणि हे बडी बिजासनी माताचं मंदिर आहे. आणि इकडून जे तुम्ही इकडून असं वरती चढायचंय. आणि इकडे खूप वरच्या टोकावर शिवजींचं मंदिर आहे. आणि इकडे बट्टू मामा गाडी लॉक करतोय, एकदम साऊथ इंडियन सुपरस्टार सारखं. इकडे आम्ही आता जातोय, काहीतरी राहून गेल्या वाटतं गाडीमध्ये. फुलं वगैरे नव्हते असे का? तर मित्रांनो, गाडी आवाज करायला लागली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती उंच उंच डोंगर आहे तिकडे. आणि आम्ही सध्या आहोत बिजासनी मातेच्या मंदिरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर. तर मम्मी त्यांना सामान घेऊ द्या, आपण तोपर्यंत जाऊ. चला फटाफट दर्शनाला, कारण की आम्हाला पुढे उज्जैनला पण जायचं आहे, सिओरला पण जायचं, म्हणून फटाफट चलो. इकडे गौमाता. सुंदरसा बछडा. तर बट्टू मामा गाडी घ्यायला गेलाय, कारण की पार्किंग इकडे नाही, पार्किंग खाली आहे, वरती नव्हती. तर आम्ही आता उतरतोय.
किसी की एक ही बार की क्या आम्ही थोडं लेट आलेले लोक सगळे चालले. तर मी आता इकडे थोडं बोलणं अवॉइड करेल कारण की मला इकडे थोडी लाज वाटते. तर पुढचं जे आहे ते सगळं सायलेंटच राहील. सॉरी. तर मी नंतर फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ग्रीष्मा, पप्पा, मम्मी, आई, डॉक्टर बाबा सगळ्यांनी घेतलेलं आहे. बट्टू मामा गाडी लावायला गेलेला आहे म्हणून त्याला थोडा याला उशीर होईल. और अपना आशीर्वाद प्रदान करें. आशा संपूर्ण दास जाने सज्जन शोहित जय कुटुंब सुखित सज्जन शोहित जय कुटुंब सुखित दे जग में जीत दे माँ भवानी माँ विजासनी जग में जीत दे पुण्य स्वामी माँ विजासनी देहि सौभाग्य आरोग्यम देहि मे ब्रह्म भुवम आरोग्यम देहि जयम देहि यशो देहि वितो देहि. बोलो पत्नी मनो प्रवाम देहि मनुदत्ताम सारणी सारणी तर इथे मम्मी ते बसलेले आहेत. पप्पा पण बसले. तर मित्रांनो इकडे आहे माताजीचे काही 9 अवतार ज्यांना आपण नवदुर्गाच्या नावाने पण पूजतो. हा आहे पहिला अवतार शैलपुत्री आणि हा दुसरा अवतार ब्रह्मचारी, तिसरा चंद्रघंटा, हा चौथा कुष्मांडा, पाचवा स्कंद माता. इकडे थोडंसं जास्तच भीड आहे. कात्यायनी अवतार. इकडे काल रात्री इथे जात नाही मी, जास्तच गर्दी आहे. दूरून दाखवून देतो. महागौरी, हे मंगला माता, असे माता असे 9 रूप. तर आता मी मंदिराच्या बाहेर जातोय. आम्ही तुमच्याशी भेटतो डायरेक्ट आता कारमध्ये.